तर आज बनवलेला आहे मस्त गजानन महाराजांच्या आवडीचा भोग, ज्वारीची भाकरी, मस्त बेसन, ठेचा आणि त्यासोबत कांदा. श्री शिवाय नमस्तुभ्य मैत्रिणींनो, मी आहे अंजली कुंभार. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर सर्वप्रथम सर्वांना गजानन महाराजाच्या प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी आज या पद्धतीने गजानन महाराजाच्या मूर्तीची हार फूल घालून पूजा केलेली आहे. छोटीशी रांगोळी काढलेली आहे, दिवा लावलेला आहे, तुम्ही बघू शकतात. आणि इकडे देवघरातली पण पूजा केलेली आहे, तुम्ही बघू शकतात. इथे पण श्री शिवाय नमस्तुभ्यमची रांगोळी काढलेली आहे. तर इथे माझी पूजा करून झालेली आहे. आता आपण नैवेद्य बनवूयात. आज गजानन महाराजांना सर्वात आवडता भोग बेसन, ज्वारीची भाकरी आणि मस्त ठेचा, कांदा हाच असतो. तर चला आपण मग नैवेद्य बनवायला घेऊ. तर आता आपण सर्वात अगोदर ज्वारीची भाकर बनवून घेऊ. तरी मी इथे एका भाकरीचं पीठ घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्ट करून घ्यायचं अगोदर, एकदम पाणी नाही घालायचं. तर या पद्धतीने एकदम छान मळून घ्यायचं पीठ. तर मी या पद्धतीने ज्वारीचं पीठ मळत असते. तर इथे पीठ माझं मळून झालेलं आहे. आता आपण याची भाकर थापून घेऊ. आपल्याला जेवढी भाकर थापायची तेवढं पीठ घ्यायचं. या पद्धतीने गोळा करून घ्यायचा. थोडंसं पाणी घालून हातावर या पद्धतीने थापून घ्यायची. थोडंसं परातीमध्ये पीठ घालायचं, त्याच्यावर असं उंडा ठेवायचा. आधी एका हातानं या पद्धतीने भाकर मोठी करायची. थोडीशी मोठी झाली की असं दोन्ही हाताला पीठ लावून या पद्धतीने थापून घ्या. भाकरी थापून झालेली आहे. इकडे तवा पण गरम झालाय. आता आपण भाकरी भाजून घेऊ. तर सर्वात अगोदर एका साईडनं अशी भाकरी धरायची आणि एका हातानं अशी तव्यावर टाकायची आणि याला पाणी लावून घ्यायचं. भाकर टाकली की लगेच पाणी लावून घ्यायचं, नाही तर पांढरी पांढरी कोरडी कोरडी दिसती भाकरी. तर भाकर मस्त पचलेली आहे, पूर्ण पाणी सुकलेलं आहे. आता आपण याला पलटी करू. तर भाकर मस्त पचलेली आहे पाठीमागून. आता आपण याला पलटी करून घेऊ. तर इथं आपली भाकर भाजलेली आहे. आता आपण हे भाजून घेऊ. भाकरी बनवून झालेली आहे. आता आपण याच तव्यावर मिरच्या भाजून ठेचा बनवून घेऊ. तर इथं मी ठेच्याच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, हे जास्त तिखट नसतात. तर आता आपण मस्त भाजून घेऊ. मिरच्या मस्त भाजल्या गेलेल्या आहेत. आता आपण याच्यावर थोडं तेल घालू आणि गॅस कमी करून 2 मिनिटं त्यांना छान परतून घेऊ. मिरच्या भाजून झालेल्या आहेत. आता मिरच्या गार होतात तोपर्यंत आपण बेसन फोडणी देऊ. बेसन बनवण्यासाठी मी इथं एक कांदा कापून घेतलेला आहे. गरजे इतक्या हिरव्या मिरच्या, 5-7 लसणाच्या पाकळ्या. आता आपण हिरव्या मिरच्या आणि लसण जाडसर मिक्सरला वाटून घेऊ. तरी इथे मी चवीपुरतं मीठ मिरचीमध्येच घालून घेत आहे. आता आपण हे वाटण मिक्सरला फिरून घेऊ. इथे मी कढईत 1.5 पळी तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी घालते. मोहरी तडतडली. आता याच्यामध्ये जिरे घालते. कट केलेला कांदा मस्त सोनेरी रंगावर परतून घेते. कांदा मस्त परतला गेलेला आहे. आता आपण तयार केलेलं हिरवी मिरची, लसण आणि मिठाचं वाटण घालून त्याला 1 मिनिटभर परतून घेऊ. वाटण मस्त परतल्या गेलेलं आहे. आता आपण थोडीशी हळद घालू. आता याच्यामध्ये पाणी घालून आदन करू.
पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये बेसन टाकून घेऊ. बेसन पीठ आपल्याला जेवढं घट्ट पातळ पाहिजे त्या पद्धतीने टाकून टाकायचं. या पद्धतीने गाठी सगळ्या मोडून घ्यायच्या याच्यामध्ये. तर आता गॅसची फ्लेम कमी करून 5 मिनिटं याला आपण वाफ काढून घेऊ. तर 5 मिनिट झालेले आहे. तर आपण चेक करू. तर बघू शकता मस्त तवंग आलेला आहे. बेसन व्यवस्थित शिजलेलं आहे. आता याच्यामध्ये कोथिंबीर घालू. मिक्स करून घेऊ. आता आपलं बेसन तयार झालंय. आपण ठेचा वाटून घेऊ. तर ठेचा वाजण्यासाठी मी इथे दगडाचा खलबत्ता घेतलेला आहे. मिरच्या पण मस्त गार झालेल्या आहे. आता मी मिरच्या काढून घेतल्या. 9-10 लसणाच्या पाकळ्या घातल्या. चवीपुरतं मीठ. आता मी या बत्त्याने वाटून घेते. तरी इथं आपला ठेचा वाटून तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ. चमच्याने मिक्स करून घेऊ. आता आपलं सगळी थाळी तयार झालेली आहे नैवेद्याची. आता आपण नैवेद्य दाखवून घेऊ. तर चला मग आपण नैवेद्य दाखवून घेऊ. तरी इथे मी ज्वारीची भाकर घेतलेली आहे ताटीमध्ये. सोबत ठेचा पण टाकलेला आहे. आपण बेसन टाकू. तर मस्त असं घट्टसर बेसन आणि बाबा गजानन महाराजांच्या आवडीचा कांदा. तर चला आपण भोग दाखवून घेऊ. तर इथे माझा नैवेद्य दाखवून झालेला आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.